सोन्याच्या किमतीबाबत मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे। दिवाळीमध्ये टोकाला पोहोचलेले सोन्याचे दर आता घसरले असून सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली। आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी घसरण आणि डॉलरच्या मजबूतीकरण यामुळे भारतात सोन्याचे दर घसरले। सर्वात मोठी घसरण झालेली असून 5 वर्षातली सर्वात मोठी घसरण। आनंदाची बातमी सोने खरेदी करण्यासाठी आलेली आहे। मागील आठवड्यात जास्त सोन्याच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला। तो उच्चांक आता घसरलेला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आलेल्या सुस्तीचा परिणाम आणि देशांतर्गत बाजारपेठांवरती होणारा परिणाम त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। सिंगापूरमध्ये देखील सोन्याचा हजेरी भाव हा अनेक टक्क्यांनी घसरलाय। आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सोन्याची सर्वात मोठी घट नोंदवण्यात आली। सोन्याच्या दरामध्ये होणाऱ्या घसरणीबरोबरच चांदीच्या दरात ही मोठी घसरण झालेली आहे। चांदीच्या दरांमध्ये अनेक टक्क्यांनी घसरण झाली। चांदी स्वस्त झाली आहे, त्यामुळे चांदी स्वस्त झाल्यामुळे नागरिकांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी आली आहे। दिवाळीच्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेलेले सोन्या चांदीचे दर आता स्वस्त झाले असून हजारो रुपयांची बचत नागरिकांची होणार आहे। नरक चतुर्दशीला सोनं 1,31,000 रुपये प्रति तोळा दराने विकलं गेलं, तर चांदीच्या किलो दरामागे 1,51,000 रुपये दर गाठला होता। परंतु आता आंतरराष्ट्रीय स्तरावर ही सोन्याची घसरण चालू झाली आहे, त्यामुळे दिवसेंदिवस सोन्याचे दर हे काही टक्क्यांनी कमी होत गेले। परंतु आता सर्वात मोठी घसरण झाली असून 5 वर्षामध्ये जेवढे सोन्याचे दराने उच्चांक गाठले होते अगदी त्याच पटीने सोन्याचे दर घसरले आहेत। डॉलरच्या मजबूतीकरणामुळे भारतात सोन्याचे दर हे घसरले जात असून सोनं स्वस्त झालंय। मागील 2 दिवसापूर्वी सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये 3 टक्क्यांनी घसरले होते, परंतु आज सोन्याचे दर आणखीन 6 टक्क्यांनी घसरले। त्यामुळे 5 वर्षातली सर्वात मोठी घसरण असं देखील नोंदवण्यात आलंय। सोन्याचे दर हे इतक्या हजारोंनी कधीच घसरले नव्हते, पण आता हे घसरले आहेत। त्यामुळे ऐतिहासिक उच्चांक जसा सोन्याच्या दराने गाठला होता तशीच ऐतिहासिक घसरण देखील गाठली आहे। मागील 2 दिवसापासून सोने चांदीच्या दरामध्ये सर्वात मोठी उलटापालट चालू झाली आणि अखेर आता सोन्या चांदीचे दर हे हजारो रुपयांनी स्वस्त झाले आहेत। नागरिकांची बचत ही मोठ्या प्रमाणात होणार आहे। सोन्याच्या दरामध्ये दिवाळीमध्ये मोठी वाढ झाली होती आणि सोन्याने मोठा उच्चांक गाठला होता। हा ऐतिहासिक उच्चांक गाठल्यामुळे दिवाळीमध्ये सोनं खरेदी करणं अवघड झालं होतं। धनत्रयोदशी दिवशी लोकांना दर वाढल्यामुळे सोने खरेदी करण्याची कोंडी झाली, परंतु दिवाळीनंतर सोन्याच्या दरामध्ये हळूहळू घसरण व्हायला सुरुवात झाली। अखेर सोन्याचे दर हजारो रुपयांनी घसरले असून मोठी बचत नागरिकांची आता होणार आहे। सोन्याने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता। दिवाळीमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करायचं होतं, परंतु दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांची कोंडी झाली। परंतु जे मोठे व्यापारी आहेत त्यांनी 1700 कोटी रुपयाच्या सोन्याची खरेदी केलेली आहे। यामध्ये मुंबईचा सर्वात मोठा वाटा होता। मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी सोनं खरेदी केलं होतं, परंतु सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं अवघड झालं होतं। दिवाळीच्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेलेले सोन्याचे दर आता घसरले असून सर्वसामान्यांना देखील सोनं खरेदी करणं सोपं होणार आहे। नरक चतुर्दशीला वाढलेला सोन्याचा दर 1,31,000 रुपये तोळा होता, परंतु आता नागरिकांच्या खिशाला परवडणारा दर जाहीर करण्यात आला। हजारो रुपयांची बचत होणार। सर्वसामान्य लोक देखील सोनं खरेदी करणार आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये झालेल्या या बदलांमुळे हजारो रुपयांची म्हणजेच 5 वर्षातली सर्वात मोठी घसरण झाली आहे। त्याचबरोबर चांदीच्या दरामध्ये देखील मोठी उलटापालट झाली। दिवाळीमध्ये एवढा ऐतिहासिक उच्चांक गाठलेला होता, परंतु मुंबईमध्ये सर्वाधिक सोन्याची विक्री देखील झाली होती। सोन्याचा दर दुप्पट असतानाही यावर्षी दिवाळीमध्ये मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी सोनं खरेदी केलं, परंतु सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं फार अवघड झालं होतं। मागील 2 दिवसापासून आता घसरण चालू झाली होती आणि अखेर ही घसरण झाली आहे। त्यामुळे सर्वसामान्य लोक देखील सोनं खरेदी करू शकतात। सोनं चांदी दोन्हीही स्वस्त झालेलं आहे, त्यामुळे सोनं चांदी खरेदी करणं आता सोपं झालंय। नरक चतुर्दशीला वाढलेले सोन्याचे भाव आता इतक्या मोठ्या किमतीने घसरले आहेत की सर्वसामान्य लोक सोने दुकानामध्ये जाऊन सोनं खरेदी करू शकतात। दिवाळीनंतर सोन्याचे दर हे हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली। दिवाळीनंतर 4 दिवसातच शनिवारी सोनं हे 1,23,000 रुपये तोळा झालं, तर चांदी 1,53,000 रुपये किलो पर्यंत घसरली। गेल्या काही दिवसामध्ये उच्चांक गाठलेले हे सोन्याचे
सोन्याचे दर आता 4 ते 5 दिवसांमध्ये हजारो रुपयांनी घसरण्यास सुरुवात झाली। दिवाळीमध्ये सोन्याचे दर हे झपाट्याने वाढले होते। दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी खरेदी केली, परंतु दर हे खूप महाग होते। धनत्रयोदशीला देखील सराफ बाजारांमध्ये सोने चांदीच्या दरामध्ये वाढ होत चालली होती, तर नरक चतुर्दशीला सोनं 1,31,000 रुपये तोळावर जाऊन पोहोचलं, तर चांदी 1,60,000 रुपये किलो होती। सोन्याचे दर हे इतक्या हजारोंनी वाढले होते आणि झपाट्याने वाढ होत होती, परंतु येत्या 4-5 दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये घसरण व्हायला सुरुवात झाली। आता अखेर हजारो रुपयांची नागरिकांची बचत होणार आहे। दिवाळीमध्ये वाढलेले सोन्याचे दर आता हजारो रुपयांनी कमी झालेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील 1,28,000 रुपये तर चांदी 1,55,000 रुपये किलोचा दर आहे। जळगावच्या सराफ बाजारामध्ये देखील सोने चांदीच्या दरामध्ये मोठा चढउतार दिसून आला। त्याचबरोबर मुंबई आणि पुण्यामध्ये देखील सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। मुंबई, नाशिक, पुणे, जळगाव इत्यादी ठिकाणच्या सोन्याच्या दुकानांमध्ये मोठी नागरिकांची गर्दी चालू आहे। दिवाळीमध्ये देखील मुंबईमध्ये सर्वात जास्त सोने खरेदी झाली होती। पुणे शहरामध्ये देखील सोन्याचे दर गगनाला भिडले असताना नागरिकांनी मोठी खरेदी केली, पण आता सोन्याचे दर हे स्वस्त झाल्यामुळे नागरिकांची बचत होतीये, त्यामुळे नागरिकांची ओढ ही सोन्याच्या दुकानाकडे लागली आहे। सराफ बाजारामध्ये गर्दी होताना दिसून येत आहे। जळगावच्या बाजारपेठामध्ये, पुणे आणि मुंबईच्या बाजारपेठामध्ये सर्वाधिक विक्री होत आहे। सोन्याचे दर हे 5 वर्षातले सर्वात जास्त घसरले असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक देखील दिवाळीनंतर आता सोने खरेदी करू शकणार आहेत। गगनाला भिडलेले दर हे इतक्या हजारोंनी स्वस्त झालेत। आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये झालेल्या मोठ्या उलटापालटामुळे सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं सोपं झालंय। महाराष्ट्रातील सराफ बाजारांमध्ये नागरिकांची गर्दी होते। सोन्याचे दर सर्वसामान्यांना खरेदी करण्या इतके झाल्यामुळेच नागरिकांची गर्दी। सोन्याच्या दरामध्ये ही घसरण झाली असून सर्वात मोठी घसरण आहे, पण सोन्याचे दर हे कधीही वाढू शकतात। आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये जसे बदल होतील तसे सोन्याच्या दरामध्ये उलटापालट होत असते, त्यामुळे जेव्हा सोन्याचे दर कमी झाले आहेत तेव्हा नागरिकांनी सोनं खरेदी करा अशा सूचना तज्ज्ञांकडून दिल्या जात आहेत। सोने तज्ज्ञांनी सांगितलं आहे की धातूचे दर हे कधीही स्थिर राहत नाहीत। आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये जशी पुरवठा आणि मागणी यामध्ये उलटापालट होत असते, तेव्हा दरांमध्ये उलटापालट होते, त्यामुळे दर कधी वाढतात तर कधी घसरतात। परंतु आता आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता देशांतर्गत दर घसरले आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये घट झाली आहे। दुप्पट घट झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय ठिकाणावरती झालेल्या या बदलांमुळे देशांतर्गत आता सर्वात मोठे दर घसरले, त्यामुळे नागरिकांनी संधीचा फायदा घेऊन सोने खरेदी करावं आणि हे नागरिकांच्या फायद्याचं ठरणार आहे, कारण दिवाळीच्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेलेले सोन्याचे दर आता आटोक्यात आलेले आहेत। हजारो रुपयांची बचत नागरिकांची होऊ शकते, त्याचबरोबर नागरिकांची चांगली गुंतवणूक देखील होऊ शकते। त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये झालेली ही घसरण नागरिकांच्या चेहऱ्यावरती आनंद तर घेऊन आलीच आहे, परंतु यामुळे नागरिकांचा मोठा फायदा देखील होणार आहे। आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण झालेली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये डॉलरच्या झालेल्या मजबूतीकरणामुळे देशांतर्गत सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे, त्यामुळे नागरिकांची हजारो रुपयाची बचत होणार असून नागरिकांना सोनं खरेदी करणं आता सोपं झालंय।